तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो की स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या ठिकाणी नर्सिंग या पदाची पदभरती असणार आहे. त्यासोबतच दुसरे पण काही पदं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर त्याविषयी सोबतच एक महत्त्वाची माहिती सांगतो विद्यार्थी मित्रांनो. DMRची जी भरती आहे ही DMRची भरती सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबरमध्ये ही भरती येईल आणि यामध्ये पदे जे आहेत जवळपास 4,900 ते 5,000 पदे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी भरती असणार आहे. जे कोणी डॉक्युमेंट त्यांचे कंप्लीट नाही आहे तर डॉक्युमेंट तयार करा. सर्व डॉक्युमेंट तुमचे कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर मग इतर कोणत्या असतील, रिन्युअल असेल किंवा मग तुमचं OBCचं सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल वगैरे जे काही सर्टिफिकेट आहेत वगैरे रेडी करून ठेवा. या DMRच्या भरती संदर्भात एक नवीन व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. तर आता सध्या येऊ परत आपल्या टॉपिकवर, जे आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया या लिमिटेड या ठिकाणी पदभरती आहे. तर पहा, या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला स्टार्ट करू. 28/8ला हे निघालेलं आहे. आज 2 तारीख आहे, 2/9. जवळपास 4-5 दिवस झालेले आहेत हा अपडेट येऊन. ठीक आहे. तर पहा, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, स्टीलची खूप मोठी या ठिकाणी प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यामध्ये हे तुम्हाला जॉब करायचा आहे. पहा, यामध्ये स्टील प्लांट जे आहे त्यामध्ये युनिट ऑफ स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यामध्ये कंपनी आहे. इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर क्वालिफाईड कॅन्डिडेट जे आहेत त्यांना यांनी भरतीसाठी बोलवत आहेत. जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत, ज्यामध्ये नर्सेस असतील आणि पॅरामेडिक्स जे असतील ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यामध्ये पहा, 336 बेडेड हॉस्पिटल आहे. 336 बेडेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे जॉब करायचं आहे. तर पदे कोणते कोणते आहेत ते पाहून घेऊ. सुरुवातीला दिलेलं या ठिकाणी पहा, नेम ऑफ ट्रेनी, त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट, अनरिझर्व्ड कास्ट रिझर्वेशन आहे आणि हे PWDचं आहे. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी पहिला आहे OT टेक्निशियन. या ठिकाणी OT टेक्निशियनचे पण वॅकन्सी निघालेली आहे. जे कोणी OT टेक्निशियनचा कोर्स करतोय किंवा झालेला आहे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. पहा, OT टेक्निशियनचे जास्त जागा निघत नाही येतं. जिथे जिथे निघालेले आहेत ते तुम्हाला पाहून लक्ष देऊन फॉर्म भरणं गरजेचं आहे. कोणती पण जागा निघाली तर आपल्या चॅनलवर तो लवकर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहा, यामध्ये 3 पदं आहेत. तिन्ही पण पदे हे अनरिझर्वडसाठी आहेत. मोस्टली जे पदं आहेत सगळे अनरिझर्वडमध्येच ठेवलेले आहेत त्यांनी. ओपनसाठी फक्त एक पद जे आहे फार्मसिस्टचं OBC नॉन क्रिमिनलवाल्यांसाठी ठेवलेलं आहे. खाली पण आहेत जे नर्सेस वगैरे, त्यांच्यासाठी पण दुसऱ्या कास्टमध्ये आहेत पदे. त्यानंतर ड्रेसरसाठी 2 पदं आहेत. ड्रेसर जे पद असते, ड्रेसर म्हणजे तुमचे जे मटेरियल वगैरे लागतं वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी असते. एक्सरे टेक्निशियनसाठी 2 आहेत. त्यानंतर मग ECG टेक्निशियनसाठी 2 आहेत आणि ऑडिओमेट्रिस्टमध्ये 1 पद आहे. फार्मसिस्टमध्ये 2 पद आहेत. 1 पद अनरिझर्वडसाठी, 1 पद आहे OBCसाठी. त्यानंतर ब्लड टेक्निशियन जे आहे लॅबोरेटरीचा, त्यासाठी 3 पदे असणार आहेत. पल्मोनरी फंक्शन टेस्टमध्ये 1 आहे. ऑप्टोमेट्रिस्टमध्ये 2 आहेत. फिलोटोमिस्टमध्ये 2 आहेत आणि वॅक्सिनेटर जेमध्ये 1 आहे. वॅक्सिनेटरचे पदे सहसा निघत नाहीत. यामध्ये नर्सिंगमध्येच हा ॲड केलं जातं, पण काही ठिकाणी असे 1-1 पदं काढतात. त्यानंतर डेंटल असिस्टंटमध्ये आहे 1 आणि रूम असिस्टंट म्हणजेच 1 आहे. त्यानंतर नर्सेसमध्ये पहा, या ठिकाणी नर्सेसमध्ये एकूण 15 पदं आहेत. जे कोणी नर्सिंगमध्ये फॉर्म भरणारे इच्छुक आहे त्यांच्यासाठी 15 पदं आहेत. 15 हे 8 हे अनरिझर्वडमध्ये आहेत 15 मधले. त्यामधले मग नंतर जे आहेत 2 हे SCसाठी आहेत, 1 STसाठी आहे, 3 OBCसाठी सुटलेले आहेत आणि 1 जे आहे EWSसाठी. अशा प्रकारे एकूण 15चं हे विभाजन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे डायलिसिस टेक्निशियनसाठी पण 2 जागा सुटलेत. असे एकूण हे 39 जागा सुटलेल्या आहेत, जे की 2025-26च्या भरतीमध्ये हे सुटलेले आहेत. ज्यामध्ये पहा, तुम्हाला काय करायचं आहे, नर्सेस जे आहेत नर्सेसमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे एज लिमिट दिलेलं आहे. पहा, या ठिकाणी अनरिझर्वडसाठी 30 वर्ष आहे, OBCसाठी जे आहे 33 वर्ष आहे, SC-STसाठी दिलेलं आहे 35 वर्ष आणि फिजिकल हँडिकॅप असेल तर 45 वर्ष असं यांचं एज रिझर्वेशन दिलेलं आहे, रिलॅक्झेशन. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर पहा, यामध्ये तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन असणं कोणतं आहे ते पण गरजेचं आहे. यामध्ये
OT टेक्निशियनला 10वी+ तुमचं 12वी जे आहे त्यामध्ये OTचा डिप्लोमा होणं गरजेचं आहे, त्यानंतर अनुभव असणं गरजेचं आहे. ड्रेसरसाठी पण सेम आहे तो कोर्स, आणि त्यानंतर मग एक्सरे टेक्निशियनसाठी तुम्हाला 12वी+ तुमचा डिप्लोमा जो आहे तो करणं गरजेचं आहे. ECGमध्ये पण सेम तुमचे जे फील्डमध्ये आहे तर त्या फील्डमधलं तुमचं शिक्षण आणि अनुभव होणं गरजेचं आहे. जसं की फार्मसीमध्ये D फार्मसी असेल किंवा B फार्मसी असेल ती होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा नर्सिंगसाठी काय दिलेलं आहे पहा यामध्ये 12वी नंतर तुमचं GNM असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाचे दिलेले आहेत. तर BSc वाले आणि GNM वाले दोघं पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर लक्षात असू द्या, GNM BSc दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरता येईल. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट दिला आहे, हू कॅन अप्लाय. कॅन्डिडेट शुड हॅव, इथं महत्त्वाचा पॉईंट आहे, इसेन्शियल रिक्वायर्ड इन्स्टिट्यूटमध्ये तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे पहा या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट स्केल दिलेला आहे. तुम्हाला हा जर PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्या ठिकाणी सर्व माहिती आपली डिटेल PDF ही भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लिंक जे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबच्या देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पेमेंट पहा असं दिलेलं आहे, नॉलेज बेस्ड आहे, एक्सपिरियन्स बेस्ड वगैरे सर्व पेमेंट दिलेलं आहे. तुम्हाला 25 वगैरे जे काय आहे पेमेंट यांचं पडतं, तशा प्रकारे डिटेल तुम्ही पाहून घेऊ शकता यामध्ये. त्यानंतर तुम्हाला जॉब जे आहे, जॉब आवर्स वगैरे, वर्किंग लिव्स वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर जॉब डिस्क्रिप्शन पहा यामध्ये ते पण दिलेलं आहे, तुम्हाला जॉब काय करायचं, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय असणार आहे, सर्व गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तो महत्त्वाचा पॉईंट यामध्ये आपला आहे की भरती कशी होणार आहे. तर पहा यामध्ये सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट फॉर द नर्सेस अँड पॅरामेडिक्स विल बी डन थ्रू द मुलाखत. ठीक आहे, वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे ॲट अ कन्फ्लुएन्स सेल. ठीक आहे, अपोजिट बुरानपूर, पोस्ट ऑफिस बुरानपूर या ठिकाणी तुमचं होणार आहे. ठीक आहे, हे डिटेल ॲड्रेस आहे, हे डिटेल ॲड्रेस तुम्ही पाहून घ्या. PDF तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. तुम्हाला वेळ असणारे पहा, डेट ऑफ इंटरव्ह्यू 15/9/2025 एवढ्या पदाचं होईल, आणि 16 फक्त नर्सेसचं होईल. 16ची पदे जास्त आहेत, तर त्यामध्ये 15चं आहे टेक्निशियन, ड्रेसर, एक्सरे टेक्निशियन, ECG, ऑडिओमेट्रिस्ट, फार्मासिस्ट वगैरे, फ्लिबोटोमिस्ट, वॅक्सिनेटर वगैरे खूप सारे पदे जे आहेत ते 15ला होतील, आणि 16ला फक्त नर्सेसचं होईल. सकाळी 9 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं, लक्षात असू द्या. ठीक आहे, अशा प्रकारचं महत्त्वाचा तुम्हाला इंटरव्ह्यूचा वेळ वगैरे मुलाखत सांगितलेली आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे घेऊन जायचे. डॉक्युमेंट्स काय घेऊन जायचे बरेच विद्यार्थी विचारतात. तर डॉक्युमेंट तुमचे 10वीपासून जे डॉक्युमेंट आहेत, आत्तापर्यंत तुमचं जेवढं काही डॉक्युमेंट्स शिकलात, जेवढं तयार झालेलं आहे, सर्व डॉक्युमेंट्स सोबत ठेवायचं. कधीही कुठं तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर जेवढे तुमच्याकडे आहेत तेवढे घेऊन जायचे, जे ते मागितले त्याच्यातलं तुम्ही देऊन टाकायचं असतं. डॉक्युमेंट सेपरेट तुम्हाला कोणतं लागतं वगैरे, हां तुमचं काही रिझर्वेशन असेल तर ते वैयक्तिक तुम्हाला दुसरं काढून ठेवावं लागेल. त्यानंतर OBC असेल, नॉन क्रिमिनल काढून ठेवावं लागेल. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लागतात. या ठिकाणी तुमचं अंडरटेकिंग आहे, हे जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. त्यानंतर हे त्यांचं फॉर्म आहे, फॉर्म पण तुम्हाला हे व्यवस्थित भरून द्यावं लागेल. फॉर्म भरताना व्यवस्थित भरत जावा. यामध्ये पोस्ट नेम काय आहे, तुमचं स्टाफ नर्स, त्यानंतर तुमचं नाव काय आहे, फादर नेम, आधार कार्ड, कॅटेगरी कशातून भरताय, PWD आहे का, असेल तर यस, नाही तर नो, डेट ऑफ बर्थ काय, मॅरिड आहेत का, त्यानंतर ॲड्रेस कोणता आहे, कुठं राहता, परमनंट आहे का, तर करस्पॉन्डन्स आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल हे 2 चुकू नका, यामध्ये अपडेट वगैरे कळत असतात. त्यानंतर काही तुमचा अनुभव वगैरे असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करायचे आहेत, भरून पाठवायचे आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलला डेली आणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.